नमस्कार, मी विजय गौड. स्वागत आहे तुमचं एजे मीडियामध्ये. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मुरुड तालुक्याचे अध्यक्ष शैलेश काते साहेब आहेत. काते साहेब, पहिल्यांदा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. काते साहेब, आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मुरुड तालुक्यामध्ये भरघोस असं लीड तुम्ही महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना दिलं. तर नक्की शेतकरी कामगार पक्षांनी पूर्ण जोर लावलेला होता, तरी सुद्धा तुम्ही महेंद्र दळवी यांना दोन जे तुमचे गट आहेत, राजेपुरी गट आणि उसरोली गट, याच्यातून लीड दिलं. तर याच्या मागचं नक्की श्रेय तुम्ही कोणाला द्याल? निश्चितपणाने विधानसभा सभेची निवडणूक सुरू असताना अखंड महाराष्ट्रामध्ये महायुतीची ही पूर्ण सर्व कार्यकर्ते सक्रियपणे काम करत होते. मुरुड तालुक्यामध्ये मुरुड अलिबाग आणि रोहा मतदारसंघामध्ये सन्माननीय कार्यशील आमदार महेंद्र दळवी साहेब अगदी सक्रियपणे या ठिकाणी त्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून होते. आणि आम्ही चारही पक्षाचे युतीचे कार्यकर्ते, व भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आरपीआय असेल, आम्ही चारही पक्षाचे कार्यकर्ते अगदी तळमळ देऊन आमदार साहेबांचं त्या ठिकाणी आम्ही प्रचार, त्यांच्या कामाची पद्धत आणि भविष्यामध्ये सरकार आल्याच्यानंतर कामं कशा पद्धतीने हा मुरुड तालुक्याचा विकास कशा पद्धतीने केला जाईल, अगदी विकास कामाच्या जोरावरती ह्या मतांचा अगदी मतं मांडण्यात आली आणि त्या मतांचा भरघोस त्या पेटीमध्ये एक उदर तयार झाला. काते साहेब, आता विधानसभेच्या निवडणूक झालेली आहे, तुमचा महायुतीचा उमेदवार जिंकलेले आहेत, परंतु आता 2025 मध्ये कदाचित जिल्हा परिषदेच्या, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील. तर तुम्ही राजेपुरी गटामध्ये येता, तर आता कुठलाही ज्यावेळेला पदाधिकारी असतो त्यावेळेला तो राजकारणामध्ये येतच असतो. म्हणजे तो जिल्हा परिषद बोला किंवा पंचायत समिती बोला, याच्यामध्ये उभा राहून आपलं जे कार्य असतं ते करण्यासाठी लोकांच्या समोर एक नेता म्हणून जात असतो. तर तुम्ही राजेपुरी गटामध्ये येता, तर तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात? निश्चितपणाने युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही मुरुड तालुक्यामध्ये अगदी नाही म्हणता सगळ्याच दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये अगदी मजबूत पार्टी झालेली आहे. पण युती धर्म कुठेतरी पाळावं. युतीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद 2 आहेत, एक वळके गण आहे, एक राजपुरी गण आहे, तर दोन्ही गटामध्ये जर युती झाली तर मग कुठेतरी एका ठिकाणी आम्ही लढू. एक सीट जी राजपुरीची आहे ती निश्चितपणाने युतीच्या माध्यमातून ठरवलं जाईल की ती कोणाला द्यायची. आणि जर का माझ्या नशिबी जर पडली आणि युतीच्या सर्वच नेते मंडळींनी जर का सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ती सीट मिळाली तर निश्चितपणाने ती सीट लढायला मी उत्सुक आहे. काते साहेब, तुम्ही जवळजवळ भरपूर वर्ष ह्या मुरुडच्या राजकारणामध्ये आहात. मुरुडच्या राजकारणामध्ये याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्ष हा 1 नंबरचा पक्ष होता, त्याला तोडच नव्हती. अशी 6 वर्षामध्ये, म्हणजे 2019 मध्ये आमदार महेंद्र दळवी आमदार झाल्याच्या नंतर 5 वर्षामध्ये म्हणायला लागेल, अशी शेतकरी कामगार पक्षाची काय पिछाड झाली की त्या ज्या मतदारसंघामधून त्यांना नेहमी लीड असायचा, त्या मतदारसंघामध्ये आज ते 3-3, 4-4 हजारांनी मारण्यात चालले? निश्चितपणाने मी माझ्या कारकिर्दीमध्ये 6 आमदार पाहिले. मग तिथे शिवसेनेचा आमदार पाहिला मी, त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे 2 आमदार पाहिले, मीनाक्षीताई पाहिल्या, मी आदरणीय पंडित शेठ पाहिले. त्याच्यानंतर पंडित शेठच्या नंतर जो काही महेंद्र शेठ निवडून आले आणि 2014 मध्ये त्यांची पहिली निवडणूक लढले, त्यांना अनुभवातून ते त्याच्यातून निघून गेले आणि 2019च्या लढाईमध्ये ते चांगल्या भरघोस मताने निवडून आले. आणि काही कोरोनाचा काळ होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये सरकार म्हणून ते उद्धवजींकडे होते. उद्धवजींचं सरकार कामाच्या बाबतीमध्ये नाकाम ठरला, कुचकामी ठरला आणि आदरणीय शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांची जवळूक केली. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जेव्हा एकत्र आली आणि थोड्या दिवसामध्ये आदरणीय अजितदादांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी, तो सुद्धा एकत्र आला आणि तिन्ही पक्षाची ताकद एकदम भक्कम झाली. आणि तिन्ही पक्षाच्या माध्यमातून जो ह्या मतदारसंघाचा जो विकास आमदार साहेबांनी केला, तो निश्चितपणाने गेल्या 25 वर्षे हा विकास झाला नाही, एवढा 5-2.5 वर्षामध्ये हा विकास सन्माननीय आमदार साहेबांनी करून दाखवला. मग मुरुडमध्ये अगदी बौद्ध समाज, बौद्ध विहार असेल, त्या बौद्ध विहाराला सुद्धा 11 करोड रुपये आणण्याचं काम आमदार साहेबांनी केलं. मुरुडचं सुशोभीकरण केलं. आज तुम्ही बघितलं तर हा राज्यमार्ग आहे, राज्यमार्ग ह्याच्या आधी सुद्धा आमदार पंडित पाटील साहेब करत होते, पण अर्धा पॅच मारलं की पुढं
पुढचा पॅच मारायचे तोपर्यंत पाठचा पॅच निघून जायचं, अशी ही दुरावस्था ह्या रस्त्याची झालेली. पण निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचे माजी बांधकाम मंत्री आणि एक कार्यक्षम म्हणून ज्यांच्याकडे या कोकणाची भाग्यविधाता ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, त्यांच्या प्रयत्नाने ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 33 करोड रुपये मंजूर झाले आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या सातत्याने पाठलाग आणि पाठपुराव्याने हा रस्त्याचं काम पूर्ण झालं. आमदार साहेबांनी निश्चितपणाने एक चांगली संकल्पना या तालुक्यासाठी ठेवली. चांगल्या कामाच्या माध्यमातून ह्या पुढे आम्ही 2019ची निवडणूक 2024ची निवडणूक आम्ही जनतेच्या समोर गेलो आणि निश्चितपणाने ह्या विजयाच्या दिशेने म्हणजे ह्या कामाच्या जोरावरती आम्ही ही निवडणूक सुद्धा जिंकली. काटे साहेब, ज्या वेळेला निवडणुकाचा निकाल जाहीर होत होता आणि आतमध्ये ज्या वेळेला तुम्ही त्या कक्षामध्ये गेलात त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी साहेब तिथे होते आणि तुम्हाला बघितल्यानंतर त्यांनी मिठी मारली आणि एक आनंद साजरा केला. तरी तुम्हाला कसं वाटलं की एक आमदार पदाचा उमेदवार आपल्याला मिठी मारतोय आणि आपल्याला आपल्या कामाबद्दल त्याला काहीतरी योग्य वाटलं असेल म्हणून त्याने असं केलं असेल, तर तुम्हाला तो क्षण कसा वाटला? निश्चितपणाने तुम्ही सर्वांनी बघितलं असतं, जेव्हा आमदार साहेबांची एंट्री झाली आम्ही मतमोजणीमध्ये त्या कक्षामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आम्ही आता लीडनी आलोय. आम्ही काही फेरीच्या नंतर आम्हाला असं वाटलं की आता आम्ही 15,000 प्लस आहोत. 15 ते 20,000 प्लस झाल्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांची त्या कक्षामध्ये एंट्री झाली आणि एंट्री झाल्याच्या नंतर मी असेल, हरचंद वाजंत्री असतील किंवा संजय दादा त्यांचा भाचा स्वतःचा, ते आम्ही तिघेही पुढे गेलो. आमदार साहेबांनी आम्हाला तिघांनाही अशा जवळून मिठ्या मारल्या. आम्हाला आनंद वाटला की ज्या माणसासाठी आम्ही काम करतोय त्या माणसाला आमची किती काळजी आहे, की त्या माणसाला असं वाटलं की बाबा ही जी मिठीमध्ये आम्हाला कळलं की आम्ही जे काम केलोय त्या कामाची म्हणजे तो आशीर्वाद जो आहे तो आम्हाला त्या मिठीमध्ये सर्व मिळाला की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि आरपीआयची लोक आणि शिवसेनेशी एकजुटीने काम करून घेणारा नेता कसा असावा तो सन्माननीय महेंद्र दळवी साहेबांचा असा. चित्रलेखा पाटील यांना 100% कॉन्फिडंट होत्या की त्या जिंकणार, परंतु त्या जवळजवळ 30,000च्या आसपास मताने हारल्या. तर त्या का हारल्या असाव्या? निश्चितपणाने आता बघितलं तर पाठच्या काही महिन्यापूर्वी जी काही सेका पक्षाची या ठिकाणी जी जुनी मंडळी होती ती काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केले होते. मग त्या ठिकाणी मनोज आप्पा असतील, विकास देवेकर असतील किंवा त्या ठिकाणी अजितजी कासार असतील, अशी बाबू नागावकर असेल, बरीचशी मंडळीची या ठिकाणी ज्यांनी मोठ्या निवडणुका लढल्या, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सभापती, अशी जी लोक निवडून आलेली ती लोक अचानकपणे शेका पक्ष सोडून राष्ट्रवादीकडे गेले आणि तो काही एक मोठा फटका जो ह्या शेका पक्षाला बसला त्या अनुषंगाने ते पिछाडीवर गेले आणि ते गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा आमदार होता. आमदार असताना आमदारकी काय आहे ही मला असं वाटतं कदाचित त्यांना कळली नसेल आणि त्यामुळे त्यांची ती पिछाडी होऊ शकते. काटे साहेब, आता महायुतीमधून 2019ला पण 2024ला पण महायुती झाल्यामुळे सीट ही शिवसेनाच्या वाट्याला जाते, आता शिंदे गटाच्या वाट्याला गेली. भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, तुमचे सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत, तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद सीट ह्या तुमच्या वाट्याला मिळतील असं काही तुमच्या सध्या जे काही वरिष्ठ नेते आहेत यांच्यामध्ये काय सध्या चर्चा वगैरे चालू आहे? कारण की जर आमदार शिंदे गटाचा असेल तर तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये तर जास्त जागा मिळायला पाहिजे, आमदारांनी उत्तम माप घ्यायला पाहिजे, अशा काही वरिष्ठांसोबत चर्चा झालेली आहे. मी ह्या मुरुड तालुक्याचा अध्यक्ष, ह्या मुरुड तालुक्यापुरता काम बघतोय आणि निश्चितपणाने आमचे सन्माननीय रायगड जिल्ह्याचे दक्षिण रायगडचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा त्यांच्याकडं वरच्या लेवलचा विषय आहे. पण निश्चितपणाने एवढं सांगेन की आदरणीय धैर्यशील दादा असतील, त्या ठिकाणी आमदार प्रशांत दादा असतील, आमदार रविशेख पाटील असतील आणि आमदार महेश बाळगे असतील किंवा आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक धारप साहेब असतील आणि आमचे या ठिकाणी बघताय आपण सक्रिय ह्या विभागामध्ये काम करतात, त्या जिल्ह्यामध्ये काम करतात, ते आदरणीय मोहिते साहेब असतील, या सगळ्यांच्या एका विचाराने वरच्या लेवलला त्यांच्या बैठकीमध्ये वरच्या लेवलचेच लोक निर्णय घेऊ शकतील या संदर्भामध्ये. मला तेवढं काही सांगता येणार नाही, पण निश्चितपणाने मुरुड तालुक्याचा जो विषय असेल तो मी मुरुड तालुक्याचा विषय सन्माननीय अध्यक्ष सरचिटणीस यांच्याकडे मी जिल्ह्याच्या लेवलला मांडतो आणि प्रामुख्याने ह्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली ताकद आहे, ज्या ज्या ठिकाणी आपली ताकद नाही आहे त्या ठिकाणी मी तालुका अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम वाढवणं, त्या ठिकाणची निवडणूक कशी त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी मिळेल, त्या ठिकाणी आम्ही जिंकून कसे या ठिकाणी मुरुडमध्ये लक्ष केंद्रित करून बसलो आहे. तर आपल्यासोबत शैलेश काते होते. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये
जे उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये इच्छुक आहेत त्यांचं मत आपल्या ह्या व्यासपीठावरून मांडण्यासाठी आपण त्यांच्यासोबत आलेलो होतो. असे जे काही जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती गण असतील, यांच्या जे काही विचार आहेत ते तुमच्यासमोर मी माझ्या माध्यमातून मांडण्यासाठी 2025च्या वर्षामध्ये प्रयत्न करीन. मित्रांनो, शैलेश काते सुद्धा इच्छुक आहेत म्हणून ते आपल्यासोबत होते. तुर्तास मित्रांनो इथंच थांबतो. जर का मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.